कुंभराशी सावधान 19 ते 21 जुलै हे 3 दिवस महत्त्वाची भविष्यवाणी. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही कुंभराशींचे जातक असाल, आपल्या आयुष्यात खूप संघर्ष करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी परमेश्वराचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गुप्त संकेत आहे. आज मी तुमच्यासमोर एक असे सत्य उघड करणार आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आजचा नशिबाचा कौल लागलेला आहे. आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एकही शब्द जर खोटा ठरला तर मी ज्योतिषशास्त्राचे सगळे नियम बाजूला ठेवायला तयार आहे. पण माझी एकच अट आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत पूर्ण पाहावा लागेल. कारण यामध्ये तुमच्या संपूर्ण आयुष्याचा, तुमच्या संघर्षाचा आणि येणाऱ्या सुवर्ण काळाचा अगदी अचूक लेखाजोखा मांडला गेला आहे. जर तुमच्या मनात शनिदेवावर, महाबली हनुमानजीवर श्रद्धा असेल तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा. खाली कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक लाईक, एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचे नवे दार उघडणार आहे, हे विसरू नका. माझ्या प्रिय कुंभराशींच्या बंधू आणि भगिनींनो, राशी भविष्य आणि ग्रहांची गणित असे सांगत आहे की येणारे पुढचे 4 दिवस तुमच्यासाठी अत्यंत चमत्कारी ठरणार आहे. गेल्या 5 वर्षापासून अपयशाचा, गरिबीचा आणि मानसिक त्रासाचा सामना तुम्ही करत आहात, तो सगळा त्रास आता संपणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये आता असे काही राजयोग निर्माण होत आहे जे एखाद्या सामान्य माणसालाही राजासारखे ऐश्वर्य मिळवून देऊ शकतो. तुम्ही लाखोंच्या नाही तर करोडोंच्या संपत्तीचे मालक बनू शकता. पण हे कसे घडणार, यामागे कोणती ग्रहदशा आहे आणि तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागणार, आणि हे सर्व काही आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. हा व्हिडिओ एक केवळ माहिती नाही तर तुमच्यासाठी प्रत्यक्ष भगवंताने पाठवलेला एक अत्यंत पवित्र संदेश आहे. त्यामुळे याला अजिबात हलक्यात घेऊ नका. जो माणूस नशिबाने दिलेल्या संधीला ओळखत नाही आणि वेळेची किंमत समजत नाही, तो आयुष्यात कितीही कष्ट करू, कितीही घाम गाळू दे, शेवटी त्याच्या हातात फक्त आणि फक्त अपयश आणि निराशाच येते. आज कुंभराशींचे आजचे भविष्य जाणून घेताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील त्या मोठ्या रहस्यावरून पडदा उठलेला दिसेल, ज्याने तुम्हाला आजवर मागे खेचून ठेवले होते. माझ्या प्रिय कुंभराशींच्या मित्रांनो, पंचांगाची अचूक गणना केल्यानंतर आणि तुमच्या कुंडलीचा तब्बल 8 ते 10 तास सखोल अभ्यास केल्यानंतर मी ही माहिती तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तुमच्या या बहिणीची, तुमच्या या मैत्रिणीची ही मेहनत जर तुम्हाला जाणवत असेल तर गुरुदक्षिणा म्हणून फक्त एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये थँक्यू लिहायला विसरू नका. तुमच्या याच प्रेमामुळे माझे हृदय आनंदाने भरून येईल. कुंभराशींच्या लोकांनो, तुमच्या गेल्या 5 वर्षाचा संपूर्ण हिशोब आता समोर आलेला आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही ज्या ज्या यातना सहन केल्या आहेत, ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला आहे, त्या सर्वांचा चोख उत्तर आता मिळण्याची वेळ आली आहे. जे शेजारी, जे नातेवाईक तुम्हाला टोमणे मारत होते, तुमच्याकडून आयुष्यात काही होणार नाही, तुम्ही अगदी निरुपयोगी आहात, तेच लोक आता तुमच्या पायाशी येऊन स्वतःच्या चुकांची माफी मागणार आहेत. ज्या लोकांनी तुमच्यासमोर पैशांचा, पदाचा मोठा अहंकार दाखवला, त्या अहंकारी लोकांचा गर्व आता पार चकताचूर होणार आहे. त्या 4 दिवसात तुम्ही यशाचा असा काही झेंडा रोवणार आहात की तुमच्या शत्रू आणि तुमच्या वाईट चिंतणारे लोक आतल्यात जळून खाक होतील. पण या सगळ्या मोठ्या यशाच्या आनंदात तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. आज तुमचे नशीब हिऱ्यापेक्षाही जास्त वेगाने चमकणार आहे. गेल्या 5 वर्षात जे तुम्हाला मिळाले ते सर्व काही येत्या 4 दिवसात तुमच्या पदरात पडणार आहे. पण या कुंडलीच्या विश्लेषणात तुमच्या एका मोठ्या चुकीचा आणि तुमच्या एका गुप्त शत्रूचाही उल्लेख आलेला आहे. तुमच्या या चुकांमुळे तुम्ही प्रचंड मेहनत करूनही आज त्याच जागेवर उभे आहात जिथे 5 वर्षापूर्वी होता. तुमच्या प्रगतीला खीळ बसण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होतो तेव्हा तुम्ही काहीतरी मोठी बेजबाबदारपणाची गोष्ट करता. त्यामुळे नशिबाचे दरवाजे उघडण्याऐवजी पुन्हा बंद होतील. म्हणूनच येत्या 4 दिवसात तुम्हाला त्यासुद्धा चुकूनही चुका करायच्या नाहीत. पहिली चूक म्हणजे येत्या 4 दिवसात तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मांसाहार, मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहायचे आहे. बरेच जातक या गोष्टीला हसण्यावरील नेतात, पण लक्षात ठेवा, जेव्हा कुंडली ग्रहांचे मोठे बदल होत असतात तेव्हा सात्विक राहणे अत्यंत गरजेचे असते. सध्या तुमच्या कुंडलीत शुक्रासोबत बुध बसला आहे आणि मंगळासोबत गुरु विराजमान आहे. हे 4 बलाढ्य ग्रह तुमच्या राशीसाठी बुध वित्तीय योग, चतुर्भुज राजयोग आणि गजकेसरी सारख्या अत्यंत शक्तिशाली आणि भाग्यशाली योगाची निर्मिती करत आहेत. जर तुम्ही या काळात सात्विक राहिलात तर तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती कमालीची मजबूत होईल, ज्यामुळे प्रचंड धनयोग निर्माण होतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. आता वळूया दुसऱ्या मोठ्या चुकीकडे. जर आतापर्यंतचा भाग तुम्हाला मनाला भिडणार आणि उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा. कुंभराशींच्या जातकांना तुमची दुसरी चुकी ही आहे की तुम्ही जेव्हा कधी घरातून बाहेर पडता ते घरातील सदस्यांची किंवा बाहेरच्या लोकांची वाद घालून चिडचिडपणा करून पडता. जेव्हा कुंडलीत शुक्र आणि बुध एकत्र असतात तेव्हा मनामध्ये नकारात्मक ऊर्जा
वाट ठेवून घरात बाहेर पडल्यास तुमच्या लक्झरी लाईफचा आणि आनंदाचा कारक असलेला शुक्र ग्रह अत्यंत कमजोर पडतो. यामुळे जे काम अगदी 100% पूर्ण होणार असतं तिथे अचानक अडचण निर्माण होते. अनेक धंद्यामध्ये व्यवसायामध्ये चालू यामुळे हे ठप्प होतात कामे. त्यामुळे लाखोंचे नुकसान होते. माणूस नशिबाला दोष देत बसतो, पण चूक नशिबाची नसते तर तुमच्या क्रोधाची आणि नकारात्मक वातावरणाची असते. म्हणूनच येत्या 4 दिवसात घरात अत्यंत आनंद आणि सकारात्मक वातावरण ठेवा. घराची स्वच्छता राखा आणि सर्वांशी प्रेमाने बोला. तुमची तिसरी आणि सर्वात मोठी चूक ज्याने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त केले तीच म्हणजे तुम्ही कोणावरही अगदी डोळे झाकून विश्वास ठेवला. तुम्ही तुमचे भविष्याचे प्लॅन, तुमचे गुपित आणि तुमचे आर्थिक व्यवहार समोरच्या व्यक्तीवर अतिविश्वास ठेवून त्यांच्या स्वाधीन करत आणि शेवटी तोच माणूस तुम्हाला पाठीत खंजीर खुपसत होता. हा कलियुग आहे. माझ्या कुंभराशींच्या मित्रांनो, इथे तुमची ज्याची मदत कराल तेच उद्या उठून तुमच्या स्पर्धेत तुमच्यासमोर उभे राहतील. कोणालाही उसने पैसे देताना, कोणाला मदत करताना एक मर्यादा ठेवा. तुम्ही एखाद्याला विश्वासाने पैसे देता, पण जेव्हा तुमची स्वतःची वेळ येते आणि तुम्ही पैसे परत मागता तेव्हा तो माणूस तोंड लपवतो, तुमचे फोन उचलणे बंद करतो. स्वतःचे पैसे मागण्यासाठी आपल्याला त्याच्या मागे भिकाऱ्यासारखे फिरावे लागते. यापेक्षा मोठे दुर्दैव का असू शकते? जर अशा वेळी तुम्ही एखादे खोटे बोलून पैसे देण्याचे टाळले तर ते खोटे तुमच्या नात्यासाठी आणि भविष्यासाठी एका मोठ्या रक्षकासारखी काम करेल. तसेच तुमच्या आयुष्यातील आनंदाच्या गोष्टी कधीही चारचौघात सांगू नका. लोकांना तुमची प्रगती आणि आनंद सहन होत नाही. त्यांची वाईट नजर तुमच्या हस्तेखेळत्या कुटुंबाला लागते आणि अचानक मोठे आर्थिक नुकसान किंवा दुर्घटना घडते. जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर RLET आणि G या अक्षरापासून नाव सुरू असलेल्या 3 व्यक्तींपासून लांब राहा. तुमचे मित्र, शेजारी, नातेवाईक असू शकतात जे समोर येताना अत्यंत गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्यावर तांत्रिक क्रिया करणे किंवा तुमचे नुकसान करणे यातच धन्यता मानतात. गेल्या 6 महिन्यापूर्वी तुमच्या आयुष्यात अशी एक मोठी दुर्घटना घडली होती जिथून तुम्ही अगदी मरता वाचला आहात. तुम्ही आज जिवंत आहात आणि तुमच्या आयुष्यात थोडाफार का होईना आनंद शिल्लक आहे, तर तो तुमच्या कुंडलीत उभे असलेल्या एका जागृत देवतेमुळे. ती देवता दुसरी कोणी नसून संकटमोचन महाबली हनुमानजी आहेत. जेव्हा तुमच्यावर यमराजासारखे मोठे संकट आले तेव्हा हनुमानजी ढाल बनून तुमच्यासोबत उभे राहिले. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता हेच हनुमानजी तुमच्यावर थोडे नाराज आहेत. कारण ज्या देवाने तुम्हाला ही बुद्धी दिली, हे आयुष्य दिले, त्या देवासाठी तुमच्याकडे दिवसातून 10 मिनिटेही नसतात. तुम्ही कामाच्या व्यापारी देवाची भक्ती नामस्मरण करणे पूर्णपणे विसरून गेला आहात. म्हणूनच जर तुम्हाला तुमचा येणारा काळ सुवर्ण काळ करायचा असेल तर आजपासूनच हनुमान चालीसाचे पठण सुरू करा. शत्रूंपासून लांब राहा आणि भगवंताच्या चरणी लीन व्हा. माता लक्ष्मी, भगवान गणेश आणि परमदाता शनिदेव तुमच्या आयुष्यात आनंदाचे कारंजे उडवल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग अत्यंत श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्रीराम, जय हनुमान. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.